नाही, मला पहिल्यांदाच असं घडतंय की महापौरचं आरक्षण अजून पडलेलं नाही. आता माझी माहिती मी चौकशी केली तर 17 तारखेला ते आरक्षण टाकणार आहेत अशी माझी माहिती आहे. कारण की निवडणूक झाल्यावर मला कळत नाही की नेमकं हे 17 जानेवारी म्हणजे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी 17 जानेवारीची तारीख निश्चित केली आहे सरकारनं असं माझी माहिती आहे. मला कळत नाही की ह्याच्या आधी नेहमी निवडणुकाच्या आधी हे व्हायचं आरक्षण. एक वातावरण असायचं की महापौर पदाचा उमेदवार, महापौर पदाची संधी, एक वातावरण लोकांच्यात असायचं की मी सत्ता आली तर मी महापौर होऊ शकतो. मला वाटते आत्ता जे काही चाललेलं आहे ते लोकशाहीला अभिप्रेत असं काही काम सरकारचं चाललंय असं वाटत नाही. हम करे सो कायदा अशा पद्धतीचं आहे. नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु साधारणपणे मागच्या 20 वर्षाचा आपण विचार केला की नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं कल थोडाफार त्या ठिकाणी असतो. परंतु आत्ताचा कल मी म्हणत नाही सत्ता आहे म्हणून त्या ठिकाणी दडपशाहीचा कल आहे. पैशाचा गैरवापर असेल, यंत्रणेचा गैरवापर, यातूनही निवडणूक हायजॅक करण्याचं काम भाजपनं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्यातला एक मुद्दा संजय राऊत बोलले ईव्हीएमचा असेल, मला माहित नाही त्यांच्याकडे काय त्याच्या संदर्भातली माहिती आहे, त्यामुळे मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. मला वाटते हा प्रश्न तुम्ही आता मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील त्यांना विचारला पाहिजे. कारण की प्रज्ञा सातो म्हणजे अगदी गांधी परिवाराशी एकनिष्ठ असणारे राजीव सातवांच्या त्या ठिकाणी घरातली सीट होती. त्या राजीव सातो दुर्दैवी गेल्यानंतर ताबडतोब त्यांना ही सीट देण्यात आली. अजून 5 वर्षे त्यांची कारकीर्द आहे. तसं कुठलीही अडचण नाही. सकाळी मी त्या दिवशी सकाळी त्यांच्याशी बोलले, त्यांना विचारलं काय अडचण आहे का, काही चर्चा माझ्या कानावर सकाळ सकाळी आल्या होत्या. काही अडचण नाही म्हणून सांगितलं. आणि भाजपचं हे फोडाफोडीचं राजकारण कशासाठी आहे, म्हणजे पुढं विरोधकच कोण असला नाही पाहिजे अशी भाजपची रणनीती साधारणपणे दिसते. आणि ही फक्त काँग्रेसच्या बाबतीत आहे का, अजितदादांचे आता 20 का 22 नगरसेवक घेतले असं आम्ही टीव्ही मध्ये ऐकलं. म्हणजे ते ज्याच्या जीवावर खुर्चीवर आले त्यांना सुद्धा ते सोडत नाहीत. म्हणजे त्यांचे सुद्धा नगरसेवक त्यांनी फोडायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता भाजपचं एक चाललंय की सगळेच लोक आमच्या पक्षात असले पाहिजेत आणि पुढे निवडणूकच होऊ नये, अशी रणनीती आहे का कळत नाही. नाही, मला वाटतं त्याचं उत्तर देणं सुद्धा म्हणजे या चर्चेला सुरुवात झाली असं म्हणणं होईल. म्हणजे मी वारंवार सांगितलेले हा प्रश्न सुद्धा तुम्ही मला विचारू नका. नाही, मला वाटतं आमच्या ज्येष्ठ मित्रांनी जरा माझ्यासाठी शब्द टाकावा. हा ठीक आहे. आता काय तुटलेली दोरू कधी पण गाठ बांधता येते. ठीक आहे. आता ते महापालिकेला त्यांना पर्याय नाही, त्यांना आता तसं म्हणावं लागेल. परंतु ठीक आहे, बघू अजून वेगवेगळ्या निवडणुकीला वेगवेगळी समीकरणं आपण पाहतो. त्यामुळे आज तुटलेली आहे खरं आहे. कारण की महापालिकेला नगरपालिकेला आम्ही एकमेकाच्या विरोधातच त्या ठिकाणी लढलेलो आहोत. त्यामुळे ते म्हणतात ते वस्तुस्थिती आहे, परंतु अजून वेळ आहे. बाकीच्या निवडणुका पुढे आहेत अजून. तुम्ही म्हणला दोरी तुटल्या, म्हणलं गाड बांधता येते, एवढंच म्हणलं. नाही, आता काय झाले, पहिल्यांदा आपले प्रभागावर निवडणूक होते आणि 4 लोक त्या प्रभागात असणार आहेत. पूर्वीचे 4 वॉर्ड त्यामध्ये असणार आहेत. आणि म्हणून काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न काय, मला आवडतोय म्हणून उमेदवारी नाही, तर त्या प्रत्येक भागाला कव्हर कसं करता येईल हा आमचा लॉजिक त्याच्या पाठीमाग. त्या भागातनं प्रत्येक भागातनं जर ते मतदान आलं तर ते पॅनेल निवडून येणार आहे. या निवडणुकीत काय आहे की एक घोडा लंगडा असेल तर बाकीचे 3 अडचणीत येणार आहेत. त्यामुळे ते 4ही व्यवस्थित असले पाहिजेत. आणि म्हणून शिवसेनेची जिथं ताकद आहे तिथं आम्ही त्यांना देणारच आहोत, आम्ही अजिबात नाकारणार नाही. राष्ट्रवादीची जिथं ताकद आहे पवार साहेबांच्या गटाची, त्यांना आम्ही निश्चितपणे तिथं देण्याचा प्रयत्न आमचा असणारच आहे. आम आदमी पार्टीनं आमच्याकडे मागणी केलेली आहे. ताकदीचा उमेदवार असेल, कारण की शेवटी काय झालंय यात, आता 4 उमेदवार ठरवत असताना त्या 4ींना विचारायला लागते. आता अशी परिस्थिती आहे की तुम्हाला हे चालतोय का इन द सेन्स काय की या पॅनेलला निवडून आणायसाठी त्याची ताकद पुरणार का, म्हणजे चालणार का. त्यामुळे आम्हाला पूर्वी 1 वॉर्डाचा निर्णय कसाही घेऊ शकत होतो. म्हणजे 10 लोक असली त्यातला चला 1 करला, राहिलेल्या 7 त्याच्या पाठीमागे लावता येत होतं करतं. परंतु आता 4चं असल्यामुळं आम्हाला 3ही लोकांना पुढच्या विश्वासात घेऊन 4चा 4था निर्णय घ्यायला लागतोय. त्यामुळं मला कुठल्याही परिस्थितीत कुणावर अन्याय करायचा नाही, शिवसेनेवर देखील अन्याय करायचा नाही. परंतु निवडून येण्याची क्षमता, ते पॅनेल निवडून येण्याची क्षमता असली पाहिजे.
एकाच भागामध्ये 2 उमेदवार देता येणार नाही. म्हणजे आता एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर वॉर्ड क्रमांक 5 हा लाईन बाजार, कसबा बोर्डा 2 वॉर्ड येतात आणि रमणमाळा आणि नागाळा पार्क 2 वॉर्ड येतात. आता नागाळा पार्क आणि रमणमाळ्यात 2 सीटा द्याव्याच लागतील. म्हणजे नागाळा भौगोलिक दृष्ट्या तिथनं 2 सीटा ते मालोजीराजे कोण ठरवतील त्या 2 सीटा घ्याव्याच लागतील मला आणि बावड्यातल्या 2 सीटा द्याव्या लागतील, जेणेकरून हे कॉम्बिनेशन होईल. हे माझा म्हणण्याचा उद्देश काय की हे भौगोलिक बघूनच निर्णय घ्यावा लागेल. मग तिथं शिवसेनेचा स्ट्रॉंग असेल तर शिवसेनेला ती सीट आम्ही सोडायला कुठं नाही म्हणणार. आता सगळ्या गोष्टी ज्या काही घडतायत ते आपण बघतोय की प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे, प्रचंड पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये होतोय. तो कॉन्फिडन्स त्यांना कशातून येतोय? जनतेतून येत नाही कॉन्फिडन्स. जनतेचा प्रतिसादातून मुख्यमंत्र्यांना कॉन्फिडन्स नाही. ती जी यंत्रणा वापरतायत, मग वारेमाप अर्थकारणाची यंत्रणा असेल, प्रशासनाचा दुरुपयोग असेल किंवा एकूण सगळ्या सिस्टीमचा. आता आम्ही बघितलं नगरपालिका नगरपंचायतमध्ये केवढ्या टीका टिप्पणी झाल्या की कशा पद्धतीनं एकमेकाच्या विरुद्ध ते बोलले, म्हणजे सत्यच बोलले ना की मंत्री कोकाटे काय म्हणले, भाजपा इतर पक्ष फोडणारा या ठिकाणी आहे. म्हणजे भाजप बद्दलचं काय आहे हे त्यांनी एकमेकानं पक्षाने एकमेकाचं सांगितलेलं आहे. परंतु एकूण काय आहे की तिघही वेगवेगळं भांडतात आणि मतं घेण्याचा प्रयत्न करतात, लोकांना नाटक दाखवतात. शेवटी ते तिघही एकच आहेत आणि या महापालिकेमध्ये असल्या सगळ्या गोष्टीला ही जनता फसणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.